नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्स वर्ग 10वा इंग्रजी यामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण LO स्टेटमेंट 3 रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड ऑर प्रेझेंटेड यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहू. व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की जर चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या एक लाईक व्हिडिओला एक लाईक द्या, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवण्याकरता. आणि व्हिडिओ महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहून ॲक्टिव्हिटी समजून घ्या. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही महत्त्वाची आहे तुमचे स्किल वाढवण्याकरता, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून ॲक्टिव्हिटी समजून घ्या. तर लर्निंग आउटकम्स काय आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये पहा. रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड आर प्रेझेंटेड हा लर्निंग आउटकम आहे. जे काही आपण ऐकलं त्याच्यावर प्रतिक्रिया प्रतिबिंबित कसं व्हायचं. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर, पॅरेंट्स ऑर द फॅसिलिटेटर यांच्याकरता काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पहा. मेक द लर्नर्स टू रीड द स्टोरी अँड प्रेझेंट इट, म्हणजे तुम्हाला ते प्रोत्साहित करतील कशाकरता, स्टोरी वाचण्याकरता आणि ती प्रेझेंट करण्याकरता. एनकरेज लर्नर्स टू पार्टिसिपेट इन स्टोरी टेलिंग, म्हणजे तुम्हाला आणखी प्रेरित करते, प्रोत्साहित करते, तुमचे धैर्य वाढवतील कशाकरता, स्टोरी टेलिंग करण्याकरता, म्हणजे तुम्हाला कथा सांगण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता. हेल्प लर्नर्स इन डिफरंट ॲक्टिव्हिटी, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला मदत करतील. मेक द लर्नर्स टू रिफ्लेक्ट ऑन देअर प्रेझेंटेशन अँड राईट देअर एक्सपिरियन्स इन नोटबुक, आणि तुमचे जे प्रेझेंटेशन आहे तुमचं कसं प्रेझेंटेशन झालं त्याबद्दल ते आपल्या नोटबुकमध्ये अनुभव लिहितील. त्यानंतर तुमच्याकरता स्टुडंट्स करता काय इन्स्ट्रक्शन आहे लक्षात घ्या. लिसन केअरफुली ऑल द इन्स्ट्रक्शन, सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. रीड द स्टोरी सायलेंटली अँड प्रेझेंट इट विथ प्रॉपर इंटोनेशन, आणि ते तुम्हाला प्रॉपर इंटोनेशननी काय करायचं आहे, ऐकून व्यक्त करायची आहे, प्रेझेंट करायची आहे. रिफ्लेक्ट ओव्हर स्टोरी टेलिंग अँड राईट युअर एक्सपिरियन्स इन युअर नोटबुक, आणि स्टोरी टेलिंगचा काय अनुभव आला तुम्हाला तो सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. याच्यामध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. ॲक्टिव्हिटी नंबर 1, रीड द स्टोरी गिवन बिलो अँड रिटेल इट इन युअर मदर टंग. तुम्हाला ही कथा वाचायची आहे आणि ती पुन्हा मराठीमध्ये तुमच्या मदर टंगमध्ये, जी कोणती मातृभाषा असेल तुमची, मराठी असेल मराठी, हिंदी असेल हिंदी, जे मातृभाषा असेल त्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. वेन यू रिटेल अ स्टोरी यू टेल इट युझिंग युअर स्टाईल अँड नॉट ट्रान्सलेट इट वर्ड बाय वर्ड, आणि जेव्हा तुम्ही कथा पूर्ण सांगाल त्यावेळेला आपल्या मातृभाषेत सांगाल ना, आपल्या स्टाईलमध्ये सांगायची आणि वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करायचं नाही. तर पहा, मी तुम्हाला ही कथा वाचून दाखवतो. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकता, आणि मग तुम्हाला ते आपल्या भाषेत सांगतो मराठीमध्ये. तर ऑनेस्टी इज ऑलवेज टेलिंग द ट्रूथ. इट इज अबाउट बिंग ट्रस्टवर्थी अँड लॉयल. देर आर मेनी वेज टू शो ऑनेस्टी. ऑनेस्टी जे असते, प्रामाणिकता, इज ऑलवेज टेलिंग द ट्रूथ, हे आपल्याला नेहमी सत्य सांगते, लक्षात घ्या. इट इज अबाउट बिंग ट्रस्टवर्थी, विश्वास पात्रता आणि निष्ठावंत जे काही असते, निष्ठा, त्याच्याबद्दल. देर आर मेनी वेज टू शो ऑनेस्टी, कशाबद्दल असते ऑनेस्टी, तुमची प्रामाणिकता दिसून येते, तुमची विश्वासपात्रता दिसून येते, आणि अनेक पद्धती आहेत, अनेक मार्ग आहेत काय दाखवण्याच्या, ऑनेस्टी दाखवण्याच्या, प्रामाणिकता दाखवण्याच्या. तर मानव वॉज द क्लासरूम्स मनी कलेक्टर फॉर स्पेशल इव्हेंट. Whenever the classroom did a collection and gathered money, the class trusted Manav to do it. If he found a penny on the ground, he tried to find the owner. He wouldn't take a cent that wasn't his. Manav was very honest. तर पहा, इथं एक मानव नावाचा मुलगा असतो. तो क्लासरूममधील पैसे, कोणत्याही क्लासरूममध्ये कोणताही इव्हेंट असो त्याच्याकरता तो पैसे गोळा करण्याचं कार्य करतो, त्याच्याकडे ते काम दिलेलं आहे. आणि व्हेन एव्हर क्लासरूम डीड अ कलेक्शन अँड गॅदर मनी, आणि जेव्हा केव्हा क्लासरूममधून पैसा गोळा केला जातो, वर्ग पूर्ण त्याच्यावर विश्वास ठेवतो. पहा, इतका तो विश्वासपात्र मुलगा आहे की त्याला एखादी पेनी म्हणजे काय, फार कमी किमतीचे ब्रिटिश नाणे, त्याला 54-98 म्हणतो ना आपण, त्यासारखं
1 पैसे 2 पैसे सारखे असे खूप कमी किमतीचे नाणी त्याला जरी ग्राउंडवर दिसलं तरी तो त्याच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न करेल. असे कोणाचे पैसे आहेत हे म्हणून. ही वुडंट टेक अ सेंट दॅट वॉजंट हिज. मानव वॉज व्हेरी ऑनेस्ट. तो 1% सुद्धा, $1चा 1 भाग सुद्धा घ्यायचा नाही. सेंट म्हणजे डॉलरचा 1 छोटा भाग. अशा प्रकारे मानव हा काय होता, ऑनेस्ट होता, प्रामाणिक होता. मीना ऑलवेज टोल्ड द ट्रूथ नो मॅटर व्हॉट. शी वुडंट इवन लाय वेन अन अपोजर्स वांटेड हर टू लाय अबाउट व्हॉट शी हॅड सीन हर डू. All of Mina's friends wouldn't let anything happen to her either. They all love Mina being so honest. दुसरं उदाहरण मीनाचं दिलंय पहा. मीना ही नेहमी सत्य बोलायची. काही गोष्ट कोणतीही असो ती कधीच खोटं बोलायची नाही. कितीही जुलमी लोकांनी अप्रेशर्सनी तिच्यावर दबाव टाकला तरी ती खोटं बोलायची का नाही. तिचे सगळे जे मित्र होते, मैत्रिणी होत्या, तिला काही झाल्या नाही पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि ते सगळे लोक कोणावर प्रेम करायचे, मीनावर प्रेम करायचे. अशा प्रकारे ही आपण कथा वाचली. दोन्ही कथा दिल्या आहेत, ऑनेस्टीबद्दलच्या, प्रामाणिकपणाबद्दलच्या, आणि त्याच्या मराठीमध्ये सुद्धा आपण ट्रान्सलेशन करून पाहिलं. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आहे, लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये थिंक अँड राईट अबाउट स्टोरी टेलिंग एक्सपिरियन्स. आता तुम्हाला विचार करायचा आणि जे काही स्टोरी टेलिंग एक्सपिरियन्स असेल तुमचं, म्हणजे कथा सांगण्याचा अनुभव तो कसा आहे, कसा असतो ते तुम्हाला लिहायचं. जसं पहा, व्हॉट हॅपन आणि व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाइम. आता काय घडलं कथा सांगत असताना आणि पुढच्या वेळेस मी काय करील. तर पहा, तुम्हाला एक उदाहरण याच्यामध्ये करून दाखवलेलं आहे. व्हॉट हॅपन आणि नेक्स्ट टाइम मी काय करील. आय हॅड लॅक ऑफ कॉन्फिडन्स. मी काय हरवलं, माझं कॉन्फिडन्स, आत्मविश्वास गमावला. परंतु नेक्स्ट टाइम मी काय करेल, आय विल प्रिपेअर वेल अँड प्रेझेंट विथ द कॉन्फिडन्स. मी चांगल्या प्रकारे तयारी करील आणि आत्मविश्वासाने काय करील, कथा प्रेझेंट करील. अशा प्रकारे आपण आणखी लिहू शकतो. पहा, दुसरं, आय वॉज फिअर अ लॉट. मला खूप भीती वाटली. पुढच्या वेळेस काय करील मग मी, विदाउट फिअरिंग आय विल टेल द स्टोरी. न भीता मी कथा सांगेल. आय वॉज शिवरिंग बिकॉज ऑफ फिअर. तिसरा पॉइंट, मला भीतीमुळे मी काय होऊ लागलो, थरथरू लागलो. परंतु पुढच्या वेळेला मी काय करील, आय विल ट्राय टू बी कॉन्फिडंट. मी कॉन्फिडंट होण्याचा प्रयत्न करील, आत्मविश्वास बाळगेल. चौथा पॉइंट, आय कांट टॉक फ्लुएंटली. मी फ्लुएंटली बोलू शकलो का कथा सांगताना नाही. तर पुढच्या वेळेस काय करील, आय विल टॉक फ्लुएंटली. मी पुढच्या वेळेस फ्लुएंटली बोलील. पाचवा पॉइंट, आय वॉज अनेबल टू मेक कॉन्टॅक्ट विथ ऑडियन्स आईज. म्हणजे मी प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू शकलो नाही कथा सांगत असताना. आय कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो आपण. कधीही कथा सांगत असताना किंवा भाषण देत असताना आपण खाली न पाहता कुणाकडे पाहायला पाहिजे, प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे टाकून पहा. एकाच्याच नाही, अनेकांच्या. ते एकाच्याच पाहिलं तर गडबड होऊन जाईल. आणि तुम्ही काय कराल, नेक्स्ट टाइम आय विल मेक आय कॉन्टॅक्ट विथ ऑडियन्स व्हाईल स्टोरी टेलिंग. पुढच्या वेळेला मी डोळ्यात डोळे बघून, डोळ्यात डोळे टाकून पाहीन बा, म्हणजे डोळ्यात डोळे पाहीन, ऑडियन्सच्या डोळ्यात पाहिल, या प्रकारे. त्यानंतर प्रॅक्टिस तुम्हाला दिलेली आहे. प्रॅक्टिस पुन्हा करायची. रीड द स्टोरी फ्रॉम माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 पेज नंबर 83 अँड रिटेल द स्टोरी इन मदर टंग. लेटर थिंक ओव्हर हाऊ यू नॅरेटेड इट. बा, तुम्हाला 9व्या वर्गाची पुस्तक है ना, माय इंग्लिश कोर्स बुक 9, 9व्या वर्गाच्या पुस्तकीमधील 83 पेजवरील जे कथा दिलेली आहे ती वाचायची आहे. हां, आणि त्यानंतर तुम्हाला ती कथा मराठीमध्ये सांगायची आहे, मदर टंगमध्ये. आता मराठी मदर टंग जास्त लोकांची असल्यामुळे मी मराठी म्हणतो, तुमच्या मातृभाषेत सांगायची आहे. लेटर थिंक ओव्हर हाऊ यू नॅरेटेड. आणि नंतर तुम्ही विचार करा, नॅरेटेशन कसं करायचं, सांगायचं कसं बा, या प्रकारे. तर बा, अगोदर मी ही कथा वाचतो आणि तिचं मराठीमध्ये तुम्हाला सांगतो. तर पेज नंबर 83, क्लास 9 कथा पहा.
Socrates was one of the wisest men of the ancient world. Many were the youth whose life he influenced for the better. Socrates counseled his disciples to keep their mouth shut and speak only when absolutely necessary. O wise one, how may we know when it is right to speak? They asked him. Open your mouth to speak only after you have asked yourself 3 questions and received an affirmative answer to each of 3, replied Socrates. What was the 3 questions? The first question we must ask ourselves before we speak is it true? If we are not sure about the veracity of we are saying, it is better that we do not utter a word. When we utter a word carelessly, we ourselves become transmitter of untruth. The second question to ask is it pleasant? Many are the empty remarks and vain statements that people make in idleness to hurt others. It is better that these unpleasant words remain unspoken. The third question, according to Socrates, is it useful? Is our statement going to benefit the listener? Will our words bring comfort to someone? Are we likely to help someone with what we say? Only in that cases should we go ahead and speak. आता याच्या मराठीमध्ये पहा, सॉक्रेटिस हा कोण होता? एक बुद्धिमान माणूस होता, केव्हाचा? प्राचीन जगातील. त्याच्याकडे खूप युवक हे त्याच्याने काय झाले होते, त्या युवकांचे जीवन हे त्यांच्यामुळे प्रभावित झालेले होते, चांगल्यासाठी, खराबासाठी नाही. सॉक्रेटिस हा उपदेश द्यायचा कोणाला? त्यांच्या डिसिपलला, म्हणजेच कोणाला? शिष्यांना, की आपले तोंड नेहमी बंद ठेवा, म्हणजे बोला नको. अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी, किंवा बोला जेव्हा खूपच गरज असेल तेव्हाच तुम्ही बोला, तोंड उघडा. तर एका शिष्याने विचारले की व्हेन इज इट राईट टू स्पीक? सत्य म्हणजे केव्हा बोलायचं बा, आपण बोलायची वेळ केव्हा आली, केव्हा बोलायला पाहिजे, हे आम्हाला केव्हा समजेल? त्या वेळेला त्यांनी काय सांगितलं पहा, जेव्हा तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा आणि जेव्हा त्या 3 प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळाले तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? बोलायचं आहे, असं सॉक्रेटिसने उत्तर दिलं. तर त्यांनी पुन्हा त्याला विचारलं की कोणते 3 प्रश्न? तर पहिला प्रश्न पहा, इज इट ट्रू? हे खरं आहे का? असं आपल्या मनाला प्रश्न विचारा. आणि जर तुमच्या मनाने म्हटलं की हो, खरेपणा आहे याच्यामध्ये, आपण जे बोलणार आहोत त्याच्यामध्ये खरेपणा आहे, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. खरेपणा आहे असं म्हटलं तर बोलायचं, खट्टेपणा आहे असं म्हटलं तर बोलायचं का? नाही. वेन वी अटर वर्ड केअरलेसली वी ऑल्सो बिकम ट्रान्समिटर ऑफ अनट्रूथ. पहा, आणि जेव्हा आपण निष्काळजीपणे बोलतो तेव्हा आपण स्वतः अफवा पसरवणारे बनतो. पहा, ट्रान्समिटर्स बनतो. कशांचे? अनट्रूथचे, अफवांचे, अफवा पसरवणारे आपण बनतो. दुसरा प्रश्न होता की इज इट प्लीझंट? म्हणजे असा प्रश्न विचार आपल्या मनाला की हे आनंददायी आहे का? तर अनेक रिकामे स्टेटमेंट, वाक्य लोक बोलतात आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना काय होतो? त्रास होतो. तर अशा वेळेला आपण अनप्लीझंट शब्द बोलायला पाहिजे काय? नाही. जर आपल्या तोंडातून असे कठोर शब्द येत असतील तर त्यावेळेला कसे राहा? शांत राहा. आणि तिसरा प्रश्न आपल्या मनाला विचारा सॉक्रेटिसच्या मतानुसार, इज इट युजफुल? हे उपयोगी आहे का? इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर? असा प्रश्न विचारा की आपण जे बोलणार आहोत ते ऐकणाऱ्याकरता खरंच फायदेशीर आहे का? विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? दुसऱ्यांना आराम मिळेल का? त्या आपल्या बोलण्याने समाधान होईल का? आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? जे काही बोलणार आहोत आपण त्याच्यामुळे दुसऱ्यांना मदत होईल का? आणि जेव्हा या प्रश्नांची उत्तर, सगळ्या प्रश्नांची उत्तर जर होकारार्थी आली, अफर्मेटिव्ह आली, ओनली इन दॅट केस वी शुड गो अहेड अँड स्पीक. अशाच वेळेला आपण पुढे बोलायला पाहिजे.
त्यानंतर तुम्हाला ही कथा सांगता आला पाहिजे, नॅरेट करता आला पाहिजे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा पहा, इमॅजिन यू मीट मानव, आस्क हिम टू टेल हिज एक्सपिरियन्स अबाउट कलेक्टिंग मनी. आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही कोणाला भेटले, मानवला भेटले आणि मानवला तुम्ही त्याचा अनुभव विचारलं तर मानव आपला अनुभव कसा सांगतो पहा. One day on the way I met Manav. I know that he was very honest boy, but I want to know how he collect the money, and people also gave him. So I asked him. He told his experience that I collect the money for helping needy people and gave all the money to them. Not a single rupiah I put in my pocket. That's why people believe on me and give me money. या प्रकारे त्याने अनुभव सांगितला की मी लोकांच्या गरजापूर्ती करता पैसा गोळा करतो, होता करता नाही, आणि त्या गोळा केलेल्या पैशांचा 1 रुपया सुद्धा मी आपल्याजवळ ठेवत नाही, पूर्णचे पूर्ण गरजू लोकांना देतो, आणि म्हणून लोकांचा माझ्यावर काय विश्वास आहे आणि म्हणून लोक मला पैसे देतात. अशा प्रकारे वेगवेगळे अनुभव तुम्ही लिहू शकता. एक मी उदाहरणादाखल इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्यानंतर कलेक्ट अँड राईट सच टाईप ऑफ शॉर्ट स्टोरी इन युअर नोटबुक. आता तुम्ही अशा प्रकारच्या लहान लहान कथा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन द ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑर द रिस्पॉन्स. तुमच्या इव्हॅल्युएशन कसं होईल, तुमच्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनवर होईल. म्हणजे स्टोरी टेलिंगमध्ये तुम्हाला कसं राहायचं आहे, ऍक्टिव्ह राहायचं आहे. तुम्हाला टेक्स्टबुक रेफर्स करायची आहे, वर्ग 9ची पेज नंबर 23 पहा, पेज नंबर 70 पहा आणि पेज नंबर 80 पहा. पाहून पहा हे पेज 9व्या वर्गाची पुस्तक मागच्या वर्षाची. थोडंसं या ॲक्टिव्हिटीचं जे लेवल आहे, डिफिकल्टी लेवल आहे, कसं आहे, चॅलेंजिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरतं इतकंच. ही ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 घेऊन येऊ, एलो स्टेटमेंट 3ची. तोपर्यंत